नमस्कार. चला आज आपण पाहूया हनुमान चालीसाची शक्ती व महत्त्व. हनुमान चालीसाची रचना कशासाठी झाली होती, तसेच हनुमान चालीसाची रचना कोणी केली ह्याची माहिती आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत. तर चला पाहूया. ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा. हनुमान चालीसाची शक्ती व महत्त्व. हनुमान चालीसाची रचना कशासाठी झाली होती? हनुमान चालीसाची रचना कोणी केली? हनुमान चालीसा 15व्या शतकातील कवी संत तुलसीदास यांनी रचली होती, जे एक तत्वज्ञ आणि सुधारक देखील होते. तुलसीदास हे श्री रामाच्या भक्तीसाठी देखील प्रसिद्ध आहेत. तिसरा मुघल सम्राट जलालुद्दीन मोहम्मद अकबर याच्या तुरुंगात गोस्वामी तुलसीदास यांनी 40 दिवसात हनुमान चालीसाची रचना केली. वयाच्या 63व्या वर्षी गोस्वामी तुलसीदासजींना 1560 मध्ये तिसरा मुघल सम्राट जलालुद्दीन मोहम्मद अकबर यांनी पकडले. तुलसीदासांनी हे आध्यात्मिक इच्छुकांना भगवान रामाचे भक्त होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी लिहिले आहे, जेणेकरून ते हनुमानाचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळवतील आणि आध्यात्मिकरित्या प्रगती करतील. 2. हनुमान चालीसाचा जप करण्याचा चमत्कार. भगवान हनुमान. अकबरने संत तुलसीदास यांना बोलावले होते. नंतर जुलमी अकबराच्या समोर आणले गेले. त्याला एक चमत्कार करण्यास सांगितले होते, ज्याला तुलसीदास यांनी नकार दिला. हे खोटे आहे, मी फक्त श्रीरामच जाणतो. म्हणून अकबराने तुलसीदासाला फतेपूर सिक्री येथे कैद करून सांगितले की आम्ही या रामाला पाहू. तथापि तुलसीदास यांनी अकबराला नतमस्तक होण्यास नकार दिला आणि श्री हनुमानाच्या स्तुतीसाठी हनुमान चालीसा लिहिली. त्याने 40 दिवस हा जप केला आणि 40व्या दिवशी अचानक महाकाय माकडांची फौज फतेपूर सिक्रीवर उतरली. त्यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात कहर केला. प्रत्येक घरात तसेच अकबराच्या हरमध्ये प्रवेश केला. लोकांना ओरबाडले आणि विटा फेकल्या. एका वृद्ध हाफिजने अकबराला सांगितले की हा हिंदू फकीराचा चमत्कार आहे. अकबराने ताबडतोब तुलसीदासांच्या पाया पडून माफी मागितली आणि त्यांची सुटका केली. तुलसीदास यांनी माकडाचा त्रास थांबवला आणि अकबराला ते ठिकाण सोडण्यास सांगितले. 3. हनुमान चालीसामध्ये सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सांगितले आहे. हनुमान चालीसा सूर्य आणि पृथ्वीचे अंतर हनुमान चालीसातील सर्वात मनोरंजक आणि वैज्ञानिक दृष्ट्या आधारित तथ्य म्हणजेच सूर्य आणि पृथ्वीमधील अचूक अंतर ते अचूकपणे सांगते. तुलसीदासांनी 15व्या शतकात अवधी भाषेत हनुमान चालीसा लिहिली. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर 17व्या शतकातील शास्त्रज्ञांपेक्षा अधिक अचूकपणे मोजले गेले आहे. 4. हनुमान चालीसाची विशालता. हनुमान चालीसा कामात 45 श्लोक आहेत. 2 प्रास्ताविक दोहे आहेत. 40 चौपेस आणि शेवटी एक दोहा. पहिला प्रास्ताविक दोहा श्री या शब्दाने सुरू होतो, जो हनुमानाचा गुरु मानल्या जाणाऱ्या सीतेचा संदर्भ देतो. हनुमानाचे शुभ स्वरूप, ज्ञान, गुण, शक्ती आणि शौर्य याचे वर्णन पहिल्या 10 चौपेसामध्ये केले आहे. 11 ते 20 चौपेस रामाच्या सेवेतील हनुमानाच्या कृत्याचे वर्णन करते. 11वा ते 15वा चौपेस लक्ष्मणाला शुद्धीत आणण्यात हनुमानाच्या भूमिकेचे वर्णन करते. 21व्या चौपाईपासून तुलसीदास हनुमानाच्या कृपेची आवश्यकता वर्णन करतात. शेवटी
तुलसीदास हनुमानाचा जय जयकार करतात आणि त्यांना त्यांच्या हृदयात आणि वैष्णवांच्या हृदयात वास करण्याची विनंती करतात. शेवटचा दोहा पुन्हा हनुमंताला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह हृदयात वास करण्याची विनंती करतो. 5. हनुमान चालीसाची शक्ती. जो 60 बार पट कर नाही, तो 7 बार पत करे कोही. चुटे ही बंधी महासुख होई, चुटे ही बांधी महासुख होई. जो हे पडे हनुमान चालीसा, जो या पडे हनुमान चालीसा, होय सिद्धीसा के गोरेसा, होय सिद्धी सखी गोरेसा. वरील हनुमान चालीसाचा एक उतारा आहे, ज्यात पहिला परिच्छेद असे सांगतो की जो कोणी हनुमान चालीसाचा जप करतो त्याला सर्व बंधनातून मुक्ती मिळते आणि परम आनंदाचा अनुभव येतो. गौरीचा भगवान शिव यांच्या साक्षीने दुसरा प्यारा सांगतो, जो कोणी हनुमान चालीसाचा जप करेल तो सिद्ध होईल. कमीत कमी हनुमान चालीसाचा शांत प्रभाव आहे. हे रोग, वेडेपणा इत्यादी बरे करण्यासाठी ओळखले जाते. एखाद्या संकटात किंवा संकटात असलेल्या व्यक्तीसाठी जप केल्यास समस्या दूर होते. 6. श्री हनुमंताच्या महानतेचे स्मरण. हनुमान चालीसाची शक्ती. हनुमान चालीसाचे पठण करून एक भक्त नेहमी हनुमानाची महानता, त्याची भक्ती आणि अनितिमानाविरुद्धच्या त्याच्या भयंकर लढाईची आठवण करून देतो. हनुमान हे अफाट ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करणारे स्त्रोत आहेत. हनुमान चालीसाचे पठण केल्याने ऊर्जा वाढते आणि मन आणि शरीरावर लक्ष केंद्रित होते. वर नमूद केल्याप्रमाणे तुलसीदासांनी आध्यात्मिक इच्छुकांना प्रभू रामाचे भक्त बनण्यास प्रेरित करण्यासाठी हनुमान चालीसा लिहिली होती. ते हनुमानाने आशीर्वादित आणि संरक्षित आहेत आणि आध्यात्मिकरित्या प्रगती करीत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बटन दाबून त्यातून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.